ओम ओंबू ओंबू आई बोलवतात. अरे शोभना मावशी बोलवतात. अरे निघालास तू? मी येते तुझ्या सोबत. एक मिनिट थांब जरा. मी पर्स दाना माझी पर्स घेऊन ये ना. आजीच्या खोलीत आहे. आजीच्या खोलीत आहे? गेली का मधू? अरे गाडी बंद कर ना ओम. येते ती. अगं धना कुठे गेली आहेस तू? घरी यायला उशीर होणार आहे का? माहित नाही. काय काम होतं का? नाही मी सहजच विचारलं आपलं नेहमीसारखं. धना ओम भाऊंचं चित्त काही थाऱ्यावर नाहीये. कसं असणार? हा बोला जगताप साहेब. हो 2 दिवसांनी रिप्लाय फाईल करायचा आपल्याला. नाही मी मुद्दामच लवकरच्या तारखा ठेवून घेतल्यात. नाही माझ्या लक्षात आलंय अदर साइड मॅटर प्रोलॉंग करायचा प्रयत्न करते. हा मी ड्राफ्ट करतो आणि तुम्हाला मेल करतो. बाय बाय. हाय, हाय. कशी आहेस तू? मी मस्त. तू कसा आहेस? हॅपी न्यू इयर. झालं नवीन वर्ष सुरू. कुठे असते सध्या तू? दिसत नाहीस ते. मी इथेच. कुठे जाणार? ऑफिस नाही तर कोर्ट. तूच दिसत नाहीस. आहेस कुठे? काय कोर्ट बंक केलेलं चालतं की काय तुमच्या क्लायंट्स ना? मन हल्ली फार होतं बंद करायचं, पण काय करणार, करता येत नाही ना. सतत धावपळ सुरू आहे. मला तर फार मजा येते सध्या. या नवीन वर्षात इतकं फ्रेश वाटतंय ना मला. आणि मस्त चाललंय काम माझं. आय एम एन्जॉयिंग इट. ग्रेट. बाकी काम कसं चाललंय? फर्स्ट क्लास. डोकं वर काढायला वेळ नाहीये आणि फोकस्ड काम चाललंय. म्हणजे रादर मी ठरवलंच आहे की आता एकदम फोकस्ड काम करायचं. अरे वा. पण आमच्यासारख्या वकिलांचं काही काम नाही का? का म्हणजे तुमच्यासारखे हुशार लोक आमचे क्लायंट्स पळवत आहेत ना. बरं चल मी निघू. आमच्या सरांचे कॉल सुरू होतील. ओके ईशा, बरं मी काय म्हणतो, कोर्टातलं काम उरकल्यानंतर आपण भेटूया. बाय द वे माझा नंबर असेलच तुझ्याकडे. तू वर नाही येतेस का? हो चल ना, उशीर होतोय. हा हा गुड मॉर्निंग. बसा बसा. नारायण. गुड मॉर्निंग सर. काय हवंय सर? मी का बोलवलं तुला? हां हे जगतापांची फाईल दे मला. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट दे आणि सीपीसी पण दे. हां सर. सर हे जगतापांची फाईल, कॉन्ट्रॅक्ट. सर अजून काय हवंय? नाही काय सर एक विचारू का? त्या मॅडमला आज सोडू की नको?
कुठल्या मॅडम? सर त्या आलेल्या त्या दिवशी तुम्ही ओरडलेला, त्या ओरडलेल्या, लई घोटाळा झालेला त्या दिवशी त्या मॅडम सर. नाही, ते आता नाही येणार. पण का हो, चिडल्या का त्या? माझ्यामुळे चिडल्यास. मी हवं तर माफी मागतो त्यांची. नाही, तू नाही, मीच चुकीचा वागलो. जातो. एक काम कर ना, मला एक चहा आणशील? हा आणतो. नाही नको, नाहीतर एक कॉफी घेऊन. एक 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 मिनिट. काही नको आणूस रे, हे असं नाही होणार. माझं मलाच रिकवर व्हायला पाहिजे. साहेब खरंच काय टेन्शन आहे का हो? मला नाही रे, जा. हॅलो. हां हां, नो प्रॉब्लेम सर. या मी निघालेच आहे कोर्टात. तुम्ही तुमच्या माणसाला साधारण एक 3:30च्या पुढे पाठवा तिकडे. मी लगेच सर्टिफाईड कॉपीज हँडओव्हर करते. नाही अहो काय आहे, इट ऑल टेक सम टाइम. कसं आहे आता हां आता ते कॉपीज करणाऱ्या माणसाकडे आधी जाणार, मग त्याच्यानंतर तो कॉपीज करणार, मग शिक्के मारणार एक क्लार्क त्याच्यावर. हां मग वेळ जातो ना सगळ्यात. नाही आपण कोर्टाच्या बाहेर नाही आणू शकत डॉक्युमेंट्स. इट इज ऑल इलिगल. नाही मी नाही करत तसलं काम. ठीक आहे, तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही ब्रह्मे सरांशी बोलू शकता. सर तुम्ही प्लीज काळजी नका करू. मी बघते ना या सगळ्यात, अँड आय विल लुक आफ्टर इट की ते मॅटर स्पीड अप होईल. ठीक आहे. हो या. हो बरोबर. हो मी कोऑर्डिनेट करते ना तुमच्याशी. ओके बाय. शोभना मावशी, हॅलो. कशी आहेस? मी बरी आहे. नाही, आज बऱ्याच दिवसांनी. हो अगं, मी जरा वेगळ्याच कामात अडकले होते. अर्थात मी पण नव्हते इथे. 3-4 दिवसांसाठी नाशिकला गेले होते. माझे आजोबा आजारी होते ना. हो का? आता कशी आहे तब्येत त्यांची? उत्तम. बरं, निघते ऑफिसला. आज उशीरच झालाय मला. शोभना मावशी, हा. मला एक सांग, तू किती वर्ष काम करतेस ग प्रधानांकडे? 10-12 वर्ष झाली असतील का ग? आणि ओम? प्रधान सरांनी बाकी चांगलेच धूर्त वकील अपॉइंट केलेत. म्हणजे वरवर गोड बोलायचं, दुसऱ्यावरती इम्प्रेशन मारायचं, पण आतून सगळं काळं. नाही ग, मला समजतच नाहीये तू काय म्हणतेस ते. मी ओम बद्दल बोलतेय. इतका पोचलेला असेल असं वाटलं नव्हतं मला. तुला माहितीये ना, आम्ही ओम आणि ईशाला चिडवायचो एकमेकांवर ना. त्यांचं जमलंही होतं अगं. अगदी मेड फॉर इच अदर वाटत होते. पण त्यांनी खोटी फॅमिली क्रिएट केली आणि ईशाला फसवलंय. नाटकी नुसते हरामखोर. तो तुझ्याशी गोड बोलेल, चांगलं वागेल आणि नंतर लुबाडेल तुला, पण मी सोडणार नाही त्याला. ही विल हॅव टू पे फॉर व्हॉट ही हॅज डन. नाही ग, असं एवढं काय केलंय त्यांनी? त्याबद्दल बोलायला गेलं ना तर अख्खा दिवस इथेच काढायला लागेल. जाऊ दे ना, नंतर निवांत बोलू आपण. पण मी त्याच्या विरोधात एव्हिडन्स गोळा करते. हो, त्याला अजून जाणीव सुद्धा नाहीये आपल्याकडे वर्ण बघणार आहे कोणीतरी. चल जाऊ दे, बाय.
ईश्वरा तुझ्या ऑफिसमध्ये तू जाशील ना आता, तेव्हा तुला असं ते छोटंसं वाटेल. एक मिनिट हा कसला माज आहे? आमच्या ऑफिसमध्ये काय काय आणि किती किती मॅटर्स आहेत माहिती तरी का तुला? अबाग, हा आमचा सगळा स्टाफ. ओके, जा आता सगळ्यांनी जा. अरे माझी ओळख करून अरे हो तू या परत या. हिची ओळख करून देतो. ही ऍडव्होकेट ईशा देशमुख. जा सगळ्यांनी जा आता पटकन. अरे ओम तू बरा आहेस ना? हा बरं आहे मी. मी आता पोचले ऑफिसला. हो का? अरे आपण एकत्र निघालो ना घरून ऑफिसला यायला. हो का? अरे तू विसरून गेलास मला पेट्रोल पंपवर. मी किती हाका मारला तुला, तुझं लक्षच नव्हतं. नाही पण तू मागे बसली होतीस ना. अरे नाही, मी मागे पळत सुटले तुझ्या. आणि ठीक आहे, रिक्षा मिळाली ना तुला? हो ते एक काम कर, जगतापांच्या मॅटरमध्ये आत्ताच मी रिप्लाय डिक्टेट केलाय. तो जरा टाईप झाला की मग मला दाखव. आणि आणखी एक फॅमिली मॅटर मधलं कॉम्प्लिकेटेड केस आली आहे. प्रधान सरांकडे त्याची फाईल आहे, ती मला आणून दे. नंतर कशाला, आत्ताच आणून देते, तयार आहे ती. ही ईशाची मैत्रीण भेटली होती मला, अश्विनी. तुम्हाला कळत नाही का मला तो विषय नकोय म्हणून? आय एम सॉरी सर. काय आनंद मिळतो तुम्हाला मला त्रास देऊन? दिसत नाहीये का तुला मी इथे कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतोय? प्लीज प्लीज लीव मी अलोन. ऑल राईट. हॅलो. हो, आय एम सॉरी. काय झालं हे एकदा ऐकायचं पण नाहीये का तुला? ईशा प्लीज. तुम्ही आता तुमच्या लिमिट्स क्रॉस करताय मॅम. डायरेक्ट माझ्या ऑफिसचा पत्ता शोधून काढला तुम्ही.
अगं मी तेच तुझ्याशी मला बोलायचंय, फक्त थोडासा वेळ दे मला. नाही नाही, मी नाही देणार आहे तुम्हाला वेळ काही. मला तुमचं तोंडही बघायची इच्छा नाहीये. तुम्हाला कळत नाहीये का? प्लीज मला तुमचा आणखी अपमान करायला लावू नका प्लीज. अगं एवढा तिरस्कार नको करूस ग आमचा. फक्त एकदा बोलण्याची संधी दे एवढंच म्हणतेय मी. कोचिंग क्लासेस का नाही काढत तुम्ही? निर्लज्जपणा कसा करायचा याचे कोचिंग क्लासेस का नाही काढत? हा, तुम्ही काय मला सांगताय तिरस्कार करू नकोस म्हणून? कोण आहात तुम्ही? मला फसवलेत तुम्ही लिटरली. आणि मला माहितीये ना, हे सगळं करूनचा करून तुम्ही ताठमानेने जगायला मोकळेच आहात, नाही? कुठे कुठे तुमचे मॉरल्स, तुमच्या व्हॅल्यूज? जेवणाच्या टेबलवर हातात हात धरून बसणं सोपं असतं एकदम, नाही का? डोळे मिटून काय विचार करत होतात त्यावेळी? आजचे पैसे ओम देणार आहे की नाही याचा? कमाल 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 ऍक्टर्स आहात तुम्ही. कसं असतं तुमच्या ऍक्टिंग फील्डमध्ये मला माहिती नाहीये ना, म्हणून मी विचारते. म्हणजे डेली पेमेंट होतं, मंथली होतं, वीकली होतं, का सगळ्याचं एकत्रित एक पॅकेज म्हणून पैसे मिळतात? हे बघ बेटा, तुझा राग रास्त आहे, पण एवढं फडाफडा नको बोलू सगळं. तुझ्या तोंडी हे शोभत नाही आणि ते मला सहनही होत नाहीये. सहन होत नाहीये, मला सहन होत नाहीये. आणि सहन करावं लागेल ना तुम्हाला. सांगत होते ना मी, मला बोलायला लावू नका, मला बोलायला लावू नका. एका चांगल्या सुशिक्षित सुसंस्कृत घरातली मुलगी हो मी, आणि तरी मला ही सुडाची तलफ आली आहे. मला आवरत नाहीये ती. बेटा तू शांत हो. तुला भान नाहीये. तू काय बोलतेस माझ्याशी? मला खूप भान होतं ना माझ्याशी वागताना. मन नावाची गोष्ट काय असते ती माहितीये तरी तुम्हाला? मोडल्यावर कसं वाटतं हे माहिती? एखाद्या लहान मुलीला चॉकलेट देतो असं सांगून पायपीट करायला लावायची, आणि मग ती बिचारी अशी चालत चालत तिथपर्यंत पोहोचली की आपलेच किसे चाचपायचे आणि तिला म्हणायचं, अरे बापरे पडलं वाटतं कुठेतरी. पाहिलाय त्या हिरमुसलेल्या मुलीचा चेहरा कधी? पाहिलाय? तिच्या मनाचं काय मातेरं करून टाकलंय आपण. हे न कळण्यात की खुळे नाही आहात हो तुम्ही, कोणीच नक्की नाही आहात. तुम्ही शिकवलंयत मला जगात अजूनही गाडेरडी विकृत माणसं आहेत आणि आपण त्यांच्यावर विश्वास नसतो ठेवायचा. तो ठेवला की आपली माती होते. तुम्ही शिकवलंयत ना मला. ऍक्च्युली मला ना, खरंच सांगते मॅम, मला ना तुमच्या सगळ्यांकडे येऊन एकदा असं पायाशी बसून अभ्यास करायचा तुमच्या मनाचा. मला धडे घ्यायचे. कधी येऊ सांगाल? प्लीज सांगाल, तुमच्या सोयीप्रमाणे सांगा, मी तेव्हा येईन. प्लीज ईशा. बेटा हे सगळं का घडलं, कसं घडलं हे मला एकदा सांगायची संधी दे. आय बेग ऑफ यू. रिअली? सो कीप बेगिंग, बिकॉज दॅट इज व्हॉट यू डिझर्व. ए बेटा, काही काळजी करू नकोस ग. ए ईशा, ही आई आहे ना तुझ्या बरोबर? हा,
मारू नका प्लीज मारू नका. अरे नाही याला नाही मेंदू फोडलाय